नाशिक महानगरपालिकेने गेल्या आर्थिक वर्षात 196 कोटींचा महसूल जमा केलेला आहे। महानगरपालिकेने नियमित करदात्यांसाठी यावर्षीही कर सवलत दिली आहे। तर एप्रिलच्या गेल्या 24 दिवसांमध्ये 1.5 लाख करदात्यांनी या योजनेअंतर्गत घरपट्टीत 8% सवलतीचा लाभ घेतलाय। त्यामुळे महानगरपालिकेकडे घरपट्टीचा 34 कोटींचा महसूल जमा झाला आहे। वसई विरार महानगरपालिकेने मालमत्ता कर भरण्यासाठी आता सांकेतिक स्थळाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि त्यामुळे आता नागरिकांना आपला मालमत्ता कर ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे। या मालमत्ता धारकांनी सवलतीचा लाभ घेऊन लवकरात लवकर आपला कर भरावा असं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे। कोस्टल रोड आणि सी लिंक बो आर्च स्ट्रिंग गर्डरनं साधणार आहेत आणि आज पहाटे पहिली महाकाय तुळई जोडली जाणार आहे। तर सुमारे 136 मीटर लांबी, 18 ते 21 मीटर रुंदी, 2000 मेट्रिक टन वजनाची ही तुळई आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। मे महिन्याच्या अखेरीला दुसरी तुळई अर्थामध्ये गर्डर टाकला जाणार आहे। पालघर जिल्ह्यामध्ये अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। जव्हार मोखाड्यामध्ये रिमझिम पाऊस पडलाय, त्यामुळे बागायतदार आणि व्यावसायिक पुन्हा अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे। तर अनेक दिवस उकाड्यानं हैराण नागरिकांनाही गारव्यानं दिलासा दिला। रायगडच्या खोपोली परिसरामध्ये अवकाळी पाऊस बरसलाय। जोरदार वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली आहे। सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्यांची यामुळे चांगलीच तारांब उडाल्याचं पाहायला मिळालंय। पुढच्या 4 ते 5 दिवसांसाठी राज्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। नाशिककरांना उन्हाच्या झळा बसतायत आणि त्यामुळे पारा एप्रिल अखेर पुन्हा 40 कडे झेपावू लागलाय। गेल्या आठवड्यात कमाल तापमान 40 पार गेलं होतं, तर उन्हाच्या तीव्र झळा आणि असह्य उकाड्यामुळे जीवाची काहिली होत असल्याचा अनुभव नाशिककरांनी घेतलाय। धुळे जिल्ह्यात एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे पाण्यासाठी वणवण सुरू आहे। अनेक भागात नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। कमी पावसामुळे जलसाठे कोरडे पडले, त्यामुळे दह्याने, बह्याने, सडगाव त्याचप्रमाणे पाळतच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी 2 ते 5 किलोमीटर पायपीट करावी लागते। टँकरनं पाणी पुरवठ्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे।